तर इथे ना हे दरवाजाचे मोठे पडदे आहेत, म्हणजे मोठे असे पडदे आहेत हे. तर ह्यांना मला खिडकीच्या मापाच्या करायचे आहेत, आमच्या ह्या खिडकीच्या मापाचे. तर पसारा आहे थोडा कारण का मी हे काम करायला बसले. श्रावणी आपली श्रावणीबाई श्रियालला घेऊन गेली. इथे मी मेजर वगैरे घेऊन ठेवले, तुम्ही इथे बघू शकता पूर्ण. आणि खिडकीचं मापाचे करायचे आहेत. प्लस 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 काय करायचं आहे ते पण सांगते. हे आहे ना, इथे मी माप घेतले, हे एवढं दोघांना माप घेऊन टाकलं आहे. तर एवढा कापड मग उरतो, कारण का तिथे तो हे आहे ना सिटी, त्यामुळे मग ते खालपर्यंत येणार नाही, त्यामुळे मग कट करायचे. मग हा एवढा पोर्शन उडतो ना, एवढा कापड उडतो. तर मग मी विचार केला का ह्या कापडाचं आपल्या स्क्वेअरमध्ये उशांची कवर करते, कारण का छान कापड आहे, कापड चांगला आहे, त्यामुळे उशांची हे एक्स्ट्राचं बघा खोललं. तर हे मी खोललं आहे हां, इथनं असं हे असं बंद होतं. तर आता मला तेवढाच, म्हणजे मी आता दुसऱ्या ह्याच्यावर माप घेतलं. तर आता कापताना पण मी कसा विचार केला आहे, एवढा माप आहे ना, हा विंडोचा माप घेतला एवढा, आणि त्याला एवढा मोठा एक हाताचा असा दुमड भाग देणार आहे. तर एवढं मी आता कटिंग करून घेते. आणि एवढा माप आहे विंडोच्या, म्हणजे मी जास्तच माप ठेवलं आहे. आणि एक्स्ट्राचं कापड उरणार आहे, त्यामुळे थोडासा पडदा मोठा ठेवला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे उशांच्या कवरला जेवढं लागणार आहे पीस, तेवढं तर जास्तच लागणार आहे, कारण का स्क्वेअरमध्ये आहेत उशांची कवर. तर मग तेवढा विचार करून मी कटिंग करणार आहे आता दोन्हीही विंडोचं. तर अशा प्रकारे आता कापून घेते, 2 भाग करते. इथे पडदेसुद्धा होतील, पाळण्यात मग अशी श्रियाल बसलेला, आणि त्यांनी सगळं इथे धुमाकूळ घालून तो आता गेलाय जरा माझ्या मैत्रिणीकडे खाली, त्यांनी बोलवलेलं. तर ते त्याला घेऊन जातात, तर मला तेवढं बरं पडतं काम बिम करायला. तर इथे पडदे मी शिवून घेतले अगोदर, व्हिडिओमध्ये दाखवलं नाही, फक्त इथे जी धुमडपट्टी द्यायची होती तेवढंच काम होतं. तर ते मी केलेलं आहे, छान अशी मोठी धुमडपट्टी दिलेली आहे. आणि विंडोच्या मापाचं पडदं करून घेतले, म्हणजे विंडोच्या मापाचं म्हणजे त्याला लागेल तेवढं. तर हे पडदे मी अशा प्रकारे 2 पडदे शिवले. आणि त्याचा जो खाली जो भाग उरलेला ना, तर तो 2 पडद्यांमधनं उरलेला, आणि त्याच्यामध्ये मला 3 उशांची कवर शिवायची होती. तुमच्याबरोबर अगदी म्हणजे कोणतीही उशी तुम्ही शिवत असाल ना, तर ते कशा प्रकारे शिवायची हे अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगते. सगळ्यात अगोदर आपल्याला ज्या उशीचं म्हणजे कोणताही तुमच्याकडे कापड असेल ते, आणि हात शिलाईसुद्धा आपण करून शिवू शकतो. तर आपल्या उशीचं एखादं जुनं कवर घ्यायचं आणि व्यवस्थितरित्या फोल्डवाल्या कपड्यावर ते अंथरायचं, म्हणजे डबल फोल्ड असेल, आपल्याला दोन्ही साईडचं माप काढायचं आहे त्यामुळे. आणि अंथरल्यावर त्याच्यात थोडंसं 2 किंवा 1 इंच लांबनंच आपल्याला कटिंग करून घ्यायची. आता मी इथे व्यवस्थित असं अंथरलेलं आहे, त्याच्या साईडनी खडूने माप काढून घेतलं आहे. आणि एक साईडनी फोल्ड आहे, तर दुसऱ्या साईडनी मी थोडंसं 1 ते 2 इंच सोडलेलं आहे, जास्त नाही. आणि साईडने अशा प्रकारे कट करून घेते. एकदम इझी आणि सोप्या पद्धतीचं तुम्ही कोणत्याही कापडने अशा प्रकारे कुशन कवर शिवू शकता. छान असं कटिंग करून घेते. आणि हा आता एक स्क्वेअरमध्ये इझिली तयार झालेला आहे. दुसरा मला जो उरलेला कापड आहे त्याचा शिवायचा आहे, तर मी ते नंतर शिवणार आहे. अगोदर हे तुम्हाला दाखवते. आता एक साईडनी फोल्ड आहे, तुम्ही बघू शकता, दुसऱ्या साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचे सेम तसंच. तर ते करून घेते इथे मशीनवर मी. आणि मशीन नसेल तर इझिली आपण हात शिलाई मारून बारीक अशी शिलाई मारायची आणि त्याच्याने करून घ्यायचं, काही हरकत नाही आहे. ही मशीन माझी ऑटोमॅटिक आहे, उषाची मशीन, आणि मला ना खूप बरं पडतं. लावली मस्तपैकी, आणि पायडल वगैरे मारायची गरज नाही. अगोदर माझी जुनी मशीन होती, तर त्याला मला लागायचं करायला. तर आता 1 वर्ष तरी झालं असेल ही मशीन घेऊन, 1 वर्ष होईल आता. तर छान वाटलंय माझं. मी सांगेल का मस्त सगळ्यांनी घ्यावं, ज्यांना घरगुती काय काम छोटं मोठं करायचं असेल त्यांनी जरूर घ्यावी. इथे आता बघू शकता दोन्ही साईडने आपलं एक साईडनी फोल्ड होतं ऑलरेडी पडद्याचंच, दुसऱ्या साईडने मी करून घेतलं. आणि आता मी उशीचं कवर इझी आता एकच कापड आपण कटिंग केलंय, फक्त फोल्ड केलंय आणि तो दुमडून घ्यायचा अशा प्रकारे स्क्वेअरमध्ये. आणि त्याला असं तुम्ही मधल्यामध्ये सुद्धा दोन्ही ठेवू शकता किंवा एक वर खाली ठेवू शकता. तर आपल्या उशीला अगोदर बघायचं कसं आहे काय, आणि त्याच्याप्रमाणे जर तुम्हाला अजिबातच येत नसेल तर. आणि इकडे बघा आता व्यवस्थित आपण परत त्याला व्यवस्थित ठेवलं आणि त्याच्यावर आपण बरोबर मापाने करतोय का नाही हे बघण्यासाठी पुन्हा एकदा कुशन कव्हर ठेवायचं आणि आपण व्यवस्थित शिलाई मारले का ते बघायचं, व्यवस्थित ठेवलंय का बघायचं. आणि आता आपल्याला फक्त दोन्ही साईडनी शिलाई मारायची, मधनं आपलं इथे काम झालेलं आहे.
तर इथे व्यवस्थित राहावं, हलू नये म्हणून टाचण्या वगैरे लावून घ्यायच्या. तर मी अगोदर रॉंग ठेवलेलं, पाटणं बघायचं, जो छोटा साईज आहे ना तो पाठीच गेला पाहिजे आणि वर अशा प्रकारे ठेवून द्यायचं. तर पाटणंसुद्धा बघताना ते छान वाटतं, म्हणजे व्यवस्थित पॅकमध्ये दिसतं. आता दोन्ही साईडनी मी शिलाई मारून घेते. इझिली एक एक दोन दोन शिलाई मारून घ्यायचं आपल्याला पाहिजे ते. आणि झिगझॅग शिलाईसुद्धा ह्या मशीनमध्ये ना सगळे फंक्शन आहेत, त्यामुळे कोणतीही आपण शिलाई इझिली मारू शकते. आणि लॉक शिलाईसुद्धा आहे. तर मी अगोदर पूर्ण शिलाई मारून घेतली व्यवस्थित 2 वेळा आणि मग त्याला लॉकसुद्धा केलेलं आहे. तुम्हाला पुढे दिसेलच, म्हणजे त्याचे जे धागे निघतात ना ते सतत निघू नये आणि आपला जो कपडा आहे तो खराब होऊ नये. तर इथे झिगझॅग ऑप्शन आहे, त्याच्याने मी करून घेतले, तुम्हाला दिसेल पुढे. आणि सरकू नये, तर माझ्या टाचण्या सापडत नव्हत्या ना म्हणून मी पिना मारून घेतलेल्या. आणि अशा प्रकारे आता कवर शिवून झालेलं. एकदम सोपी पद्धत आहे ही उशीचं कवर शिवण्याची, जरूर ट्राय करा. आणि आता कुशन कवर सरळ करून घेतलेलं आहे. व्यवस्थित झालंय का नाही हे उशीमध्ये घातल्याशिवाय समजणार नाही. तर एकदा ट्राय करून बघते आपण शिवलेलं कवर व्यवस्थित झाले का नाही. मी उशांची कवर पडदे वगैरे स्वतः शिवते, त्यामुळे मला काय एवढं वाटत नाही. पण ज्यांना अजिबातच येत नसेल त्यांच्यासाठी मी दाखवलेलं आहे. आणि बघा तुम्ही, छान हे रोजची वापरण्याची उशी आहे, त्यामुळे ती थोडी फ्लॅट झालेली आहे. तर फुगीर उशी असेल ना त्याच्यात अजून सुंदर दिसलं असतं. तर हे कवर माझं तयार झालेला आहे आणि इझी पद्धत तुमच्याबरोबर शेअर केली आहे. तर बाकीचा जो उरलेला कापड होता त्यापासून सुद्धा मी कवर शिवून घेतले. तर 3ही कवर मी पटापट शिवून घेतले आणि त्याला थोडं डेकोर करायचं आहे. तुम्हाला दाखवलं मी, लॉक शिलाई सुद्धा आहे त्या मशीनमध्ये, इथे मारून घेतलेले आहे. आणि असे वेगवेगळे कवर आपण सिंपलमध्ये शिवून त्याला डेकोर सुद्धा करू शकते. गोंडे वगैरे लावून छान वाटतात. असं व्हाईट कवर असेल त्याला छान असे कलरफुल गोंडे वगैरे मस्त मस्त असं आपण आयडिया करून करू शकतो. तर 3रा कवर होता ना तो सुद्धा मी शिवून घेतला. तो जरा वेगळ्या प्रकारचा झालेला आहे, तो दिसेलच तुम्हाला. आणि कवर वगैरे छान लावून घेतलेले आहेत. त्याचबरोबर पडदे सुद्धा लावून घेतलेत, एकदम व्यवस्थित मापाने झालेले आहेत आणि छान वाटतं बघायला. तर ही माझ्याकडे एक आयडिया सुद्धा मला मिळाली. त्याचबरोबर इथे ना कापड होतं माझ्याकडे, गुढीचं अगोदरचं कापड होतं, म्हणजे जुनंच आहे, त्याला नवीन करायचं ठरवलं. तर इथे काही लेस होत्या माझ्याकडे गोल्डन कलरच्या, त्या लावून घेतल्या मी, मशनीवरच लावले बेसिक. आणि त्यानंतर ना तो कापड आहे तो अजून सुंदर दिसायला लागला. तर थोडाच कापड आहे, साधारण 1 मीटर, त्यामुळे त्याच्यापासून सरळच असं गुढीचा कापड शिवायचा विचार केला. म्हणजे सरळ म्हणजे ते झिगझॅग पद्धतीने नऊवारीसारखं आता निघाले तसं करायचं होतं, पण कापड कमी असल्यामुळे मी स्ट्रेटच ठेवायचं ठरवलं. पण त्याला एक ट्विस्ट दिलेला आहे. तर गोल्डन पट्ट्या मी व्यवस्थित लावून घेते, मध्ये सुद्धा लावते, कापड सुंदर दिसायला लागलं त्यामुळे आणखी. आणि मला गुढीच्या बॉर्डरला ना गोंडे लावावेसे वाटलेले, म्हणजे आयडिया आली डोक्यात. पण नंतर मी यूट्यूबला बघितलेले तर ती ऑलरेडी होती, कोणीतरी बनवलेलं. मग मी विचार केला का मी गोंडे न लावता माझ्याकडे एक लेस होती म्हणून ती मी लावलेली आहे. तर ती पुढे तुम्हाला दिसेलच. आणि पूर्ण छान अशा लेस लावून झाल्यावर गुढी अशा प्रकारे दिसते. तर ही जी पाईपची लेस आहे ना बॉर्डर, ती मी लावलेली आहे, त्याच्यामुळे गुढी आणखीन सुंदर दिसायला लागली. तर माझ्याकडे होतं जे वस्त्र त्याला असं नवीन लुक दिलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं हा गुढीचा वस्त्र ते जरूर कमेंट्स करून सांगा. स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार. क्रिएटिव्ह सुवर्ण आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी सकाळी बघितलं तुम्ही पडदे वगैरे शिवले, उशांची कवर वगैरे ते दाखवलं तुम्हाला. आणि आता मी बनवत आहे ते तुम्हाला दाखवते. तर आता मी श्रियालसाठी इथे खिमटी बनवत आहे. म्हणजे एवढे खिमटी मी भाजून घेतलेली आहे दुपारीच, आता संध्याकाळ झाली आणि हे ना आणतायत तुम्हाला सांगते. तर ह्याच्यामध्ये मखाने अजून हे करते आणि मग मिक्स करणार. हे फ्राय झाले आता, त्या अगोदरच करत होती. आणि ह्याच्यामध्ये आता दळून घेते त्याला खिमटी बनवण्यासाठी. खिमटी मी बनवते आता, इथेच ठेवलेली आहे. ती वाटते, त्याच्यामध्ये मखाने आणायचे, मखाने भाजायचे आहेत आणि मखाने मग त्याच्यामध्ये मिक्स करणार. आणि त्यानंतर बनवते श्रीखंड. तर आज तुम्हाला श्रीखंडाची, म्हणजे मी जे बनवते आता मी सिंपलच श्रीखंड बनवते, कारण का दरवेळी माझ्याकडे ना आंब्याचा आम्रखंड असतो, म्हणजे आम्रखंड बोलते, आंब्याचा पल्प असतो, तर मी आम्रखंड बनवते. आणि आता नाही आहे, तर मग मी विकत पण आणणार नाही आहे, कारण का ते कधीचं असेल. तर मग आता सिंपलच ड्रायफ्रूट वगैरे घालून त्याचं श्रीखंड बनवणार. म्हणजे बेसिक थोडेसे श्रीखंडमध्ये काय ड्रायफ्रूट नसतात, पण वरणाचा बदाम वगैरे केसरचं बनवूया, बघूया केसर आहे का माहीत नाही. केसर असेल तर केसरचाच बनवते. तर श्रीखंड बनवते.
तर सगळी कामं आवरली आणि मी रात्री येथे श्रीखंड बनवायला घेतलेलं, म्हणजे मला मुहूर्तच ठेवायचं होतं त्यामुळे. आणि श्रीखंड 2 दिवस अगोदर बनवलं ना तर अजून छान लागतं. इथे मी साधारण जेवढा चक्का घेतले ना तर तेवढीच साखर घेतली, म्हणजे 2 वाट्या चक्का आहे तर 2 वाट्या साखर घेतले. छान मिक्सरमधनं बारीक पावडर करून घेतले तिची. आणि चक्का आहे तो पुरणाच्या चाळणीमधनं गाळून घ्यायचा. बेसिक आपला म्हणजे चक्का तुम्ही आणत असाल तर हेच प्रोसेस आहे, गाळून घ्यायचं त्याला चाळणीमधनं. किंवा तुम्ही जर दह्याचं बनवत असाल तर दह्याचं विरजण लावून मग ते पाणी निथळवून त्याचं पूर्ण निथळलं पाहिजे पाणी, आणि मग त्यानंतर तो चक्का तयार होतो, त्यापासून बनवू शकतो. तर मी नेहमी चक्काच रेडी आणते आणि घरी त्याच्या वेगवेगळ्या फ्लेवरचं बनवते श्रीखंड. तर आज मी कोणतं बनवलं हे पुढे तुम्हाला दिसेलच. आणि अशा प्रकारे पूर्ण चाळणीमधनं काढून घेतलं ना जो चक्का आहे तो का त्यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत. तर इथे मी 2 वाट्या साखर ॲड केली आहे. जर चक्का जर आणखी आंबट असेल तर थोडी एक्स्ट्रा साखर आपल्याला लागू शकते, ती आपण नंतरसुद्धा घालू शकतो, हरकत नाही. इथे साखर पूर्ण छान अशी त्याच्यामध्ये मिक्स करायची आणि हलकं करायचं एकदम जे चक्का आहे तो, कारण का चक्का आपण रेडी आणतो ना तेव्हा जरा तो घट्टसर असतो. घरी थोडा बनवला ना का थोडासा पातळसारखा, म्हणजे दही बेसिक आपली ज्या प्रकारे विरजण लागतो त्याप्रमाणे चक्का तयार होतो. तर त्यामुळे मी विकतचाच आणते. आणि एक प्रोसेस म्हणजे कमी होते, आपण तसंसुद्धा घरीसुद्धा करू शकतो, तोसुद्धा छान होतो. हे आता मी बेसिक म्हणजे साखर आणि चक्का मिक्स करून घेतलेला आहे. तर हा बेस मी आता करून ठेवते आणि छान फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि यापासून आपण नंतर उद्या श्रीखंड बनवूया. का आता मी रात्रभरासाठी ठेवून देते. असा बेस बनवला का तुम्ही कधीही त्याचं श्रीखंड बनवू शकता वेगवेगळ्या फ्लेवरचा. तर चला, तर हा तयार बेस मी झाकून छान फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे. आणि साधारण दुसऱ्या दिवशी मी त्याचं श्रीखंड बनवायला घेतलं, कारण का रात्री मला वेळच नव्हता. तर इथे मी केसरचं दूध घेतलेलं आहे, त्याचबरोबर वेलची जायफळ पावडर आणि ड्रायफ्रूट कट करून घेतलेला आहे. तर श्रीखंडाचा जो आपण तयार केलेला बेस होता त्याला पुन्हा छान स्पॅच्युलाने मिक्स करून घेतले, फेटून घेतले थोडंसं. आणि त्याच्यामध्ये केसरचा जो अर्धी वाटी दूध बनवलेला आहे ना तो घातलेला आहे. केसर थोडं जास्त घातले कारण का छान फ्लेवर आणि कलर यावा म्हणून. तर छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. दूध थोडंच घाला, म्हणजे जर आपलं जे बेस आहे ते खूप घट्ट असेल तर थोडंसं सैल होण्यासाठी आपल्याला दूध घालायचं आहे, बाकी काही नाही. तर छान मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये वेलची जायफळ थोडं जास्त घेतलेलं आहे, वेलची जायफळ पावडर घातलेली आहे. हा ना मस्तपैकी पारंपरिक असा जो फ्लेवर आपण लहानपणापासून खातो ना तो फ्लेवर येतो आणि छान लागतो श्रीखंड. इथे साखर जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही ॲड करू शकते या स्टेजला. आणि आता मी ड्रायफ्रूट घातलेले आहे, पिस्ता आणि बदामचे काप, आणि आपला श्रीखंड तयार आहे. तर अशा प्रकारे हा श्रीखंड माझा तयार झालेला आहे. तर श्रीखंड तयार झालेला आहे, फ्रीजमध्ये त्याला ठेवलं आहे, छान अजून मुरेल तो. आणि ब्लॉग एंड केला नव्हता, मग विचार केला चला ब्लॉग एंड करते. आजच्या ब्लॉगमध्ये छान असे कुशन कवर तुमच्याबरोबर शेअर केले, त्याचबरोबर गुढीचं कापड मी माझ्याकडे होतं त्याच्याचने छान असं त्याला लुक दिलेला आहे, सुंदर दिसते ते गुढीचं वस्त्र. त्याचबरोबर श्रीखंड रेसिपी कशी वाटली हे जरूर कमेंट्स करून सांगा. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय. श्री स्वामी समर्थ.